उत्तर भारतात थंडीच्या दिवसामध्ये किंवा लग्नामध्ये हा पदार्थ आवर्जून बनवला जातो. त्यासाठी एका बाउलमध्ये 1 वाटी मूग डाळ घ्यायची, स्वच्छ पाण्याने धुवायची, त्यामध्ये पाणी घालायचं आणि 4 तास मूग डाळ भिजण्यासाठी बाजूला ठेवायची. 4 तासानंतर मूग डाळीतलं सर्व पाणी काढून घ्यायचं. डाळ एखाद्या चाळणीमध्ये काढायची म्हणजे सर्व एक्स्ट्रा पाणी निघून जाईल. त्यानंतर डाळ एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायची. मिक्सरला फिरवून छान स्मूथ असं याचं बॅटर तयार करून घ्यायचं. एकदम छान रवाळ अशी डाळ वाटली गेली आहे. त्यानंतर गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे. आता ज्या वाटीने डाळ घेतली होती त्याच वाटीने इथे मी 1 वाटी तूप घेतलं आहे. त्यातलं थोडंसं तूप कढईमध्ये घालायचं. तूप गरम झालं की 3 चमचे रवा घेतलाय. रवा घालायचा, सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा. गॅस बंद करायचा. तयार केलेली मूग डाळीची पेस्ट यामध्ये घालायची, तुपामध्ये मिक्स करायची, गॅस चालू करायचा आणि आता मीडियम टू लो फ्लेमवर लागेल असं थोडं थोडं तूप घालून ही मूग डाळीची पेस्ट आपल्याला छान खमंग, खरपूस, हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायची आहे. तर इथे मूग डाळीची पेस्ट भाजण्यासाठी एक 40 मिनिटं तुम्हाला लागू शकतात. त्यानंतर इथे मी 50 ग्रॅम खवा घेतलाय. खवा या ठिकाणी मी फ्रेश वापरलाय, त्यामुळे डायरेक्ट घालतेय. जर शिळा वापरत असाल तर आधी खवा परतून घ्या आणि त्यानंतरच यामध्ये घाला. खवा घातल्यानंतर पुन्हा एक 10 मिनिटं छान असं मी हे परतून घेतले. आता पाक तयार करून घेऊया. त्यासाठी एका भांड्यामध्ये 1 वाटी साखर, त्याच वाटीने 1 वाटी पाणी घालायचं आणि मोठ्या आचेवरती साखर पाण्यामध्ये फक्त विरघळून घ्यायची. यामध्ये मी थोडंसं केसर सुद्धा घातलं होतं. केसर घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे. आता यामध्ये वेलची पूड घालायची आणि गॅस बंद करायचा. आता ज्या कढईमध्ये आपण मूग डाळीची पेस्ट परतून घेतली ती कढई पुन्हा गॅसवर ठेवायची. 1-2 मिनिटं परतून घ्यायची. तयार पाक यामध्ये घालायचा. तयार मूग डाळीच्या पेस्टमध्ये मिक्स करायचा. 2 ते 3 मिनिटं पुन्हा हलवा आपल्याला परतून घ्यायचा आहे. मस्त उत्तर भारतामध्ये लग्नाच्या पंक्तीत मिळतो असा मूग डाळ हलवा बनून तयार झालाय. वरून थोडेसे पिस्त्याचे किंवा ड्रायफ्रुट्सचे काप घालायचे. तुम्ही सुद्धा या पद्धतीने मूग